सबिन्दुसिन्धुसुस्खलतरङ्गभङ्गरञ्जितं द्विषस्तु पापजातजातकारिवारिसंयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे। त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आपण नर्मदा पुराणच्या सर्वच अध्यायांमध्ये स्व उद्धारार्थ आणि पितरांच्या उद्धारार्थ नर्मदा तटी केलेल्या साधनेचं महात्म्य आणि पिंडदानाचं महात्म्य प्रत्येक अध्यायात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक अध्यायामध्ये त्या त्या तीर्थाच्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी विभूतीने तपस्या केलेली आहे। मग ती विभूती देवता असो, दानव असो, किंवा ऋषीमुनी असो, किंवा ब्राह्मण असो, किंवा यक्ष किन्नर गंधर्व असो, म्हणजे कुबेरासारखे विभूती असो, किंवा गोमाते समान विभूती असो, नागदेवता असो, तर ह्या सर्वांनीच तिथं तपस्या केलेली आहे आणि आपला स्वउद्धार साधलेला आहे। एवढंच नाही तर मंगळदेवता आहे, चंद्रदेवता आहे, शनिदेवता आहे, अग्नितत्व अग्निदेवता आहे, जलदेवतासुद्धा आहे, गंगादेवीसुद्धा तिथं आपण पाहिलं की गाईच्या रूपामध्ये गंगा मातेने सुद्धा, गंगा देवतेने सुद्धा तिथं स्नान केलेलं आहे आणि गंगासुद्धा तिथं दरवर्षी शुद्ध होण्यासाठी नर्मदेमध्ये स्नान करते। हे आजही अविरत चालू आहे। तर अशा पद्धतीने इथे आपण जी पंचतत्व आहे त्या पंचतत्वांनीसुद्धा त्यांच्या शुद्धतेसाठी नर्मदा मातेच्या ठिकाणी तिच्या तटाच्या ठिकाणी साधना केलेली आहे आणि साधना केल्यानंतर, तपस्या केल्यानंतर श्री शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर जी त्यांनी साधना ज्या हेतूसाठी केली होते त्यानुसार भगवान श्री शंकरांनी प्रत्येकाला वरदानसुद्धा दिलेलं आहे। कोणताही भेदभाव न पाहता भगवान श्री शिवशंकरांनी सर्वांनाच वरदान दिलेलं आहे आणि वरदान दिल्यानंतर प्रत्येक ह्या विभूतीने त्या त्या तटावरती तिथे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे आणि त्यानुसार ते तीर्थ त्या विभूतीच्या नावाने, ते लिंगसुद्धा त्या विभूतीच्या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे। भगवान श्री रामचंद्र, प्रभू रामचंद्र, हनुमंत, लक्ष्मणाने जी साधना केली ती साधना रावणाच्या वधातून मुक्त होण्यासाठी केलेली आहे। त्याचप्रकारे भगवान शिवशंकरांनी स्वतः अंधक राक्षसाचा वध केल्यानंतर त्या जे त्रिशूल आहे ते त्रिशूल शुद्ध होण्यासाठी त्यांनी नर्मदा तटाचा, भृगु पर्वताचा, शूलभेद या तीर्थाचा आश्रय घेतलेला आहे आणि त्याचप्रकारे भगवान विष्णू यांनीसुद्धा कालमेघ नावाचा जो राक्षस होता त्याचा वध केल्यानंतर आपलं सुदर्शन चक्र शुद्ध करण्यासाठी नर्मदा मैयाच्या जलाचा आधार घेतलेला आहे। तर अशा रीतीने इथे आपण सर्व अगदी शुद्धतेसाठी सुद्धा मैयाचा आधार ह्या सूक्ष्म देवतांनी घेतलेला आहे। त्याचप्रकारे अस्थिविसर्जनाचं पण मैयाच्या जलामध्ये अस्थिविसर्जन केलं असता त्याचं ज्यांच्या आपण अस्थि विसर्जित करतो
त्यांची गती किती पुण्यवंत होते हे सुद्धा प्रत्यक्ष डोळ्यांनी ह्या सर्व विभूतींनी पाहिलेलं आहे, हे सुद्धा आपण पाहिलं. तर या पद्धतीने एक सार रूपामध्ये आपण पाहण्याचा आढावा घेतलेला आहे. आता आपण पुढील अध्यायाला सुरुवात करूयात. आता एका कार्यासाठी जाणं झालं एका काकांच्या. माझे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक गुरुबंधू आहेत, माझ्यापेक्षा लहान आहेत 6-7 वर्षांनी. सांगली येथील वैद्य रवींद्रकुमार माने, जे आम्ही गेले अनेक वर्ष आयुर्वेदाचं, अग्निहोत्राचं आणि आपण स्वाध्यायाचं पण कार्यामध्ये हे सर्व 4 गुरुबंधू भगिनी खूप त्यांचा पाठिंबा असल्यामुळे हे सगळं घडतं आहे. दिसताना मी बऱ्याच गोष्टींमध्ये दिसते, परंतु त्यांचा पाठिंबा आहे. तर त्यांच्या वडिलांचं कार्य होतं तेव्हा घडलेली एक घटना, कालचीच घटना एक सांगते. त्याने मला सांगितलं की प्रत्येक दिवशी अचानक काकांचं जाणं झालं हार्ट अटॅकने. वय तसं नव्हतं आणि फार फिटनेस होतं, पण वेळ आली की 1 सेकंदपेक्षा जास्त कोणी थांबू नाही शकत. तिथून आपली जे तिकीट आपलं संपलेलं आहे, बसचं, एस टीचं, विमानाचं, आपल्याला उतरावंच लागतं किती आवडलं तरी. तसंच आपण ह्या शरीरात किती दिवस राहायचं ह्याचं तिकीट घेतलेलं आहे आणि ते त्याच्यापेक्षा एकही श्वास आपण जास्त घेऊच शकत नाही, ही व्यवस्था आहे. मग त्यामुळे तिथे काहीच म्हणण्यात पॉईंट नसतो की असं केलं असतं तसं केलं असतं तर झालं, असं काही होणार नसतं. आणि ज्या वेळेला ते तिकीट संपतं आहे, श्वासांची मर्यादा संपते आहे, हृदयाची धडधड करण्याची मर्यादा संपते, त्यावेळेला आपल्याला जायचंच आहे. तर ही गोष्ट आहे. तर त्यानुसार त्यांचं जाणं झालं. आणि आत्ता कार्याच्या, परंतु प्रत्येक जो नैवेद्य असतो तो नैवेद्य अगदी ठेवायच्या अगोदरच, नैवेद्य दाखवायच्या अगोदरच तिथे तो नैवेद्य स्पर्श झालेला आहे, कावळ्यांनी शिवलेला आहे. आता त्यानंतर 13व्याचा जो नैवेद्य होता, तिसरी मातीचा नैवेद्य पण तसाच, की अजून पूजा केली नव्हती आणि जिथं ठेवला होता तिथंच त्यांनी कावळ्यांनी ग्रहण केला. म्हणजे ते अजून दाखवायचा होता तरीसुद्धा ग्रहण केला गेला इतकं. आणि त्यानंतर आता कार्याच्या वेळेला असं झालं की नैवेद्य ठेवला, तिथे 4-5 कावळे आलेही आहे, परंतु ते स्पर्श होणं होतं. तितक्यात लक्षात आलं की त्यांचे जावई यायचे बाकी आहेत. मग डॉक्टर रवी यांनी फोन केला आणि ते वाटेत होते. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही जिथे आहात तिथे गाडीतून उतरा खाली आणि नमस्कार करा. त्यांनी तिथं नमस्कार केला, वाटेतच नमस्कार केला आणि इथे ते जे कावळे वाट बघत होते त्यांनी तो नैवेद्य ग्रहण केला. तर ह्या पद्धतीने गोष्टी आहेत, ह्या सूक्ष्म जगतातल्या गोष्टी आहेत आणि ह्या घडत असतात. आणि म्हणजे कालचीच घेतलेला अनुभव आहे, त्यामुळे मनोभावे हे सर्व करणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये सर्व शास्त्र आहे, सूक्ष्म जगताचं शास्त्र आहे. आणि आपण एकनाथ महाराजांच्या पण गोष्टी आहेत, आपण एकनाथी भागवतचा अभ्यास करू, त्याच्यात पण आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व किती आहे. पितरांना तर्पण करणं हे सर्व महत्त्व किती आहे. तर हे कालचीच घेतलेली अनुभूती आहे. आणि मैयाच्या कृपेनेच असं झालं की काल माझं जाणं झालं, नाही तर एवढं गांभीर्य मलाही जीवनामध्ये माहीत नव्हतं. आणि पण वाचतोय तर त्या दिवसांमध्ये आपण उपस्थित असावं म्हणून गेले होते. आणि माझी बस काल परवाची चुकणार होती, कारण मी नेहमी सांगलीला जाते, तर सांगली किंवा विटा असा प्रवास असतो. तर ती 8 वाजताची बस असते, तर 7:30पर्यंत दादरला पोचणं होतं. तर काल परवा माझ्या लक्षातच नाही की आपण तासगावला जायचं आहे आणि कवठेमंकाळची बस तिकीट काढलं आहे. तर माझ्या डोक्यात सांगलीच होतं आणि तिकीट, त्यामुळे मी 6:45पर्यंत अंधेरीतच होती आणि 7 वाजता बस परेल डेपोतनं सुटणार होती. ती 10 मिनटात धडधड करत येणार दादरला, त्यामुळे 6:15पर्यंत ती येणार. मला पूर्ण हे होतं की आपली चुकेल बस जास्त करून, पण रिक्षा आणि हे करत ओला उबेरसाठी नाही थांबले, कारण ते 7-8 मिनटं पण घालवणं हे होतं. मग 6:15ला बरोबर पोचले तिथे. आणि जी नेहमी येणार होती बस 6:15ची, ती परवाच्या दिवशी 20 मिनटं उशिरा झाली. त्यामुळे आणि प्रत्येक स्टॉपला, कुर्ला, परत नंतर पनवेल, तिथे चढणारे प्रत्येक व्यक्ती म्हणाले की आज बस ही उशीर आली. मी तर पहिल्यांदाच चालले होते, परंतु प्रत्येक व्यक्ती मुख्य स्टॉपच्या इथे चढलेली म्हणाली आम्ही एवढा वेळ वाट बघतोय, ही नेहमी या वेळेला येते, आज उशिरा आली. तर ह्या पद्धतीने गोष्टी घडतात. आपल्याला तो जीवसुद्धा खेचून घेऊन जातो आणि म्हणून पोचतो. मी माझ्यापेक्षा सुद्धा नर्मदा पुराण वाचत असल्यामुळे आणि काकांनी सूक्ष्म रीतीने बोलवल्यामुळे तिथं पोचले. तर हे आहे, आपल्याला वाटतं आपण गेलो किंवा एखादी व्यक्ती आली नाही, तसं नसतं. ते बोलावणं असतं
तर त्यामुळे जसं तीर्थाच्या ठिकाणी पण जाणं असतं त्याच पद्धतीने जेव्हा मनुष्य सूक्ष्म रूपात होतो त्यावेळेला आपल्यासारखे जीवसुद्धा त्यांची शक्ती किंवा त्यांच्या शक्तीने आपल्याला खिचून नेतात आणि व्यवस्था करतात, हे सत्य आहे. त्यामुळे इथे आपण कुठलीही गोष्ट करतो हा केवळ अभिमान आहे, परंतु गोष्टी घडतात हे आहे. तर आता आपण पुढील अध्याय वाचायला सुरुवात करूया. तर अध्याय आहे अध्याय 98वा, प्रभासतीर्थ महात्म्य. प्रभासतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र प्रभासेश्वर उत्तमं विख्यातं त्रिषु लोकेषु स्वर्गसोपानमुत्तमम्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर त्रैलोक्यात विख्यात स्वर्गाच्या उत्तम सोपानासम उत्तम प्रभासेश्वर तीर्थास जावे. राजा युधिष्ठिरने विचारले, हे पूज्य, प्रभास क्षेत्र अतिफलदायी स्वर्गसोपान व दर्शनीय कसे झाले ते संक्षिप्त वृत्त कृपया मला त्वरित सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, दुर्भाग्यशाली रविपत्नी प्रभा नावाने विख्यात होती. पूर्वी तिने उग्र तप करून श्री शंभू महादेवाची आराधना केली. वर्षभर तिने वायूचे सेवन केले व पुन्हा 1 वर्ष ती ध्यानमग्न राहिली. हे पांडुपुत्र, तेव्हा ईश्वर वदले, हे सुंदरी, तू का कष्ट करतेस? तुला जे सांगावेसे वाटते ते सांग. मी व सूर्य दोघेही एक आहोत, आम्ही भिन्न नाही. प्रभा म्हणाली, हे शंभू, पती सोडून स्त्रीचा कोणी अन्य देव नाही. मग तो सगुण असो वा निर्गुण, धनाढ्य असो वा निर्धन, प्रिय असो वा द्वेष करणारा असो, स्त्रीचे पतीस दैवत असते. हे देवाधिदेव, मी संख्यांमध्ये दुर्भाग्यामुळे जळते आहे. पतीपासून मला सुख प्राप्त होत नाही, म्हणून मी अत्यंत कष्ट करते आहे. ईश्वर वदले, माझ्या कृपाप्रसादाने तू सूर्यप्रिय होशील. पार्वती वदली, हे परमेश्वर, जर सूर्यदेवाने आपले सुद्धा वचन मानले नाही तर या प्रभाला व्यर्थ क्लेश होतील. उमादेवीच्या वाक्याने श्री महेश चिंतित झाले. तेव्हा अंधकार विनाशक भुवन भास्कर आकाशातून श्री नर्मदाच्या उत्तर तटावर आले. श्री सूर्यदेवाने विचारले, अघासुर विनाशक देव, आपण माझे कसे स्मरण केले? ईश्वर वदले, सूर्यदेव, तुम्ही अतिप्रेमाने प्रभादेवीचे पालन करा. पार्वती देवीनेही सांगितले, हे हिमनाशक, तुम्ही नित्य प्रभाच्या घरी निवास करा. समस्त नीच भार्यांमध्ये हे सूर्यदेव, तुम्ही हिला प्रमुख पत्नी करा. सूर्यदेवाने वचन दिले, हे श्रेष्ठ देवी, मी आपल्या आज्ञेनुसार करीन. हे ऐकून प्रभाला बोलावले. तेव्हा ती श्री महेश्वराला म्हणाली, हे कामदेव विनाशक उमानाथ ईश्वर, आपण निज अंशाने इथे स्थित राहा. इथे आपण तीर्थाच्या उद्घाटनाकरता 1 अंशाने स्थिर राहा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पांडुपुत्र, तेव्हा तेथे सर्व देवमय शिवलिंगाची स्थापना झाली. सर्व लोकात दुर्लभ असे ते स्थान प्रभास क्षेत्राच्या नावाने विख्यात झाले. अन्य तीर्थे काळानुरूप फलदायी असतात, पण हे राजेंद्र, प्रभास तीर्थ त्वरित इच्छेनुरूप फल देणारे आहे. हे राजा, विशेषतः माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला जो उत्तम ब्राह्मणाला अश्वदान करतो तो इंद्रपद अथवा सूर्यपद प्राप्त करतो. इथे स्नान करून परमभक्तीने उत्तम ब्राह्मणाला दान द्यावे. इथे श्रेष्ठ ब्राह्मणाला गोदान करणारा स्वर्ग व सत्यलोक प्राप्त करतो. सर्वांग सुंदर श्वेतवर्णीय दुभती साधी नवजात वासरासहित घंटायुक्त श्रेष्ठ गाय दूध काढावयाच्या कांस्य पात्रासहित जो उत्तम सत्पात्री ब्राह्मणाला देतो तो पुन्हा यमलोक दर्शन करत नाही. जो परमभक्तीने देवाला स्नान घालतो तो प्रलयापर्यंत उत्तम लोक प्राप्त करतो. हे पांडव, केवळ स्नानाने मनुष्याचे दुर्भाग्य दूर होते. जो कुलवान धनवान उत्तम ब्राह्मणाला वैवाहिक धर्मानुसार त्या तीर्थक्षेत्रावर विधिपूर्वक कन्यादान करतो तो पापी असला तरी त्याचे पाप पाण्यात मिठासारखे नष्ट होते. कन्यादानामुळे मनुष्याचा पापसमूह नष्ट होतो. स्वामीशी द्रोह केल्याचे पाप, ठेव अपहरण केल्याचे पाप, मित्राच्या हत्येचे पाप, कृतघ्नतेचे पाप, खोटी साक्ष दिल्याचे पाप, गावात भेद निर्माण केल्याचे पाप, परस्त्री सेवनाचे पाप, व्याजाचे पाप, चौर्य कर्माचे पाप, विहीर नष्ट करण्याचे पाप, कपट
भ्रष्टा चरणामुळे उत्पन्न होणारे पाप, दांभिकतेमुळे उत्पन्न होणारे पाप, निरर्थक वृक्षतोडीचे पाप, अगम्य स्त्रीकडे गमन केल्याचे पाप, अन्य स्त्रीवर प्रेम करून निज सुशील पत्नीचा त्याग केल्याचे पाप, ब्राह्मणाचे धन अपहरण केल्याचे पाप, विष देण्यामुळे निर्माण होणारे पाप, गोहत्येचे पाप, विद्या विक्रय करण्याचे पाप, पापी लोकांशी संबंध ठेवल्यामुळे निर्माण होणारे पाप, कुत्रा किंवा मांजरीच्या वधामुळे निर्माण होणारे पाप, भूमिहरणाचे पाप, गो ब्राह्मण व अग्नीच्या निमित्ताने शुभकर्म दान आदी करणाऱ्याला देऊ नकोस अशा प्रकारे निषेध करण्यामुळे उत्पन्न होणारे पाप, हे सर्व पाप हे पांडुपुत्र कन्यादानाने निश्चितच नष्ट होते. तो मनुष्य सूर्यलोकात जाऊन शुभ रुद्र लोकात जातो व तेथे 14 इंद्रांच्या भोगकालापर्यंत सुखविलास अनुभवतो. जेव्हा मनुष्याचा सर्व पापक्षय होतो तेव्हा श्री शिवशंकरात भावना उत्पन्न होते. हे पांडुपुत्र, जो या प्रभास तीर्थास जातो त्या सर्व तीर्थाचे फलप्राप्त होऊन अश्वमेधाची फलप्राप्ती होते. विधीपूर्वक गोदान महापुण्यदायी व सर्व पापांचा क्षय करणारे आहे. ते सदा उत्तम आहे, पण विशेषतः चतुर्दशीला ते सर्वोत्तम आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील प्रभास तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 98वा अध्याय पूर्ण झाला. तर इथं सर्व पापांची इथं लिस्टच दिलेली आहे. आपण अगदी सूक्ष्म पापांची लिस्ट दिलेली आहे. आत्तापर्यंत जे आपण ग्रंथामध्ये सर्व अध्यायात पाहिलं की प्रत्येक अध्यायात एक पाप, विलक्षण अशी पापांची लिस्ट आहे यामध्ये. तर आत्ता ही सुद्धा पूर्ण लिस्ट दिली आहे. त्यामध्ये कोणतीच पापं सोडली गेलेली नाहीत. सर्व जे आपले षड विकार आहेत त्यातून जी विभिन्न पापं निर्माण होतात आणि ह्या षडविकारांच्या पासूनच किंवा सत्वरज तम ह्या तिन्ही गुणातून आपली निर्मिती झालेली आहे. त्यामुळे जो गुण ज्या वेळेला प्रबल असतो त्यानुसार आपल्या हातून कर्म घडत असतात आणि त्यानुसार असे विभिन्न सूक्ष्म रीतीने कुठली ना कुठली तरी पापं आपल्या प्रत्येकाच्या हातून घडत असतात. त्या प्रत्येकाचं क्षालन करण्याचं कार्य हे आपल्या ह्या तीर्थ करत असतात. तीर्थाच्या ठिकाणी हे क्षालन होण्यासाठी तीर्थ मदत करत असतात. तिथं केलेली साधना मदत करत असते. तिथे झालेलं समर्पण मदत करत असतं. कारण तेवढ्या जर आपण मनोभावे गेलो तर आपल्याला त्या तीर्थाच्या ठिकाणी आधीच इतक्या सर्वांनी केलेली साधना तपस्येचं बल असतं आणि त्यामुळे आपण एकरूप होतो. आपण समर्पित होण्यासाठी आपल्या मनाची पूर्ण तयारी होते आणि त्यामुळे ते पापहरण असं होत असतं. तर हे महत्त्वाची गोष्ट घडत असते. आता ह्याच्यामध्ये स्नान केलं किंवा तिथे पिंडदान केलं किंवा तिथे तर केवळ ते त्यामागची आपली भावना जी आहे ती भावना महत्त्वाची आहे. ती भावना कोणती भावना आपण जोपासतोय ते महत्त्वाचं आहे. कोणत्या भावनेने आपण ते करतोय, आपले भाव काय आहेत त्यावरती आपली शुद्धता अवलंबून आहे आणि हे इतकं महत्त्वाचं आहे. नाहीतर गेलो आणि केवळ स्नान केलं आणि आता माझं झालं, तर असा सर्वसामान्य सर्वांचा अनेकांचा ग्रह असतो. तर तशा पद्धतीने नाही आहे. इथे खूप सूक्ष्मरीतीने सर्वच गोष्टी गुंफलेल्या आहेत. तर अशा रीतीने ह्या प्रभास तीर्थ इथे इथे सूर्यदेवतेची पत्नी प्रभा हिने तपस्या केलेली आहे आणि भगवान शिवशंकरांना शिवशंकरांकडून वरदान प्राप्त केलेलं आहे आणि आपल्यावरती आपले पती रविदेवतेची पण सूर्यदेवतेची प्रीती व्हावी ह्यासाठी वरदान तिने प्राप्त केलेलं आहे. असं हे प्रभास तीर्थ आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 99वा नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन् महीपाल नर्मदा दक्षिणे तटे स्थापितं वासुकीशं तु समस्तौघौघ नाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर नर्मदा तटावर स्थापित समस्त पापांचे विनाशक वासुकीय महादेव तीर्थास जावे. राजा युधिष्ठिरने विचारले, पूज्य गुरुदेव, श्री नर्मदाच्या तटावर कोणत्या कारणास्तव वासुकीशाची स्थापना झाली ते मला विस्ताराने कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, एकदा श्री शिवशंभूने नृत्य केले. त्या श्रमामुळे उत्पन्न झालेले गंगाजल मिश्रित स्वेदबिंदू ओघळू लागले. श्री शंकराच्या मस्तकातून गळणारा घाम सर्प
पिऊ लागला. हे भरतवंशोत्पन्न राजा, त्यानंतर गंगादेवी त्या सर्पावर क्रोधित झाली. हे कुटील सर्प, तू क्षुद्र जंतू आहेस, तुला अजगराची योनी प्राप्त व्हावी. वासुकी म्हणाला, मी मानतो की मी पापी व अनीतिमान आहे, परंतु शिव सन्मानित माते, तू माझ्यावर अनुग्रह कर. तू त्रैलोक्य पवित्र करणारी शुभलक्षणांनी युक्त पुण्यमयी नदी आहेस. संसार बंधनातून मुक्त करणारी, पीडितांचे दुःख विनाशक ईश्वरी, स्वर्गद्वारी स्थित माते, तू माझ्यावर दया कर. तेव्हा गंगाने सांगितले, तू विंध्याचल पर्वतावर जाऊन श्री शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप कर. त्यानंतर माझ्या आज्ञेनुसार तुला निज भावरूप स्वस्थान पुन्हा प्राप्त होईल. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. तेव्हा वासुकीने उत्तम विंध्य पर्वतावर श्री शंकराच्या आराधनेस उद्युक्त होऊन तपाला प्रारंभ केला. त्याने नित्य डमरू हाती घेतलेल्या त्रिनेत्री श्री महादेवाचे ध्यान केले. शतवर्ष पूर्ण झाल्यावर जगद्गुरू भगवान श्री शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. तेव्हा त्याच्याजवळ प्रकट होऊन श्री शंकर अत्यंत प्रिय सुंदर वाणीने वदले, वत्स सर्प, तू माझ्या कृपेस योग्य आहेस, यथेष्ट वर माग. तेव्हा वासुकीने सांगितले, हे श्री शंकर देव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर आपल्या कृपेने मी निष्पाप व्हावे, तसेच सर्व पाप विनाशक एखादे तीर्थ मला सांगावे. ईश्वर वदले, महाबलवान सर्प, तू कल्याणकारी श्री नर्मदा किनारी जाऊन तिच्या दक्षिण पुण्य तटावर विधीपूर्वक स्नान कर. असे सांगून श्री शंकर भगवान तेथून अंतर्धान पावले. वासुकीने सत्वर अजगराच्या रूपात श्री नर्मदा जलात प्रवेश केला. त्याच्या मार्गाने गंगेचा उत्तम प्रवाह उत्पन्न झाला. सर्व श्री नर्मदा जलात निष्पाप झाला. युधिष्ठिर तिथे श्री नर्मदात श्री शंकराची स्थापना झाली. तेव्हापासून नागेश्वर नावाचे ते पाप नाशक शिवलिंग प्रसिद्ध झाले. तिथे श्री शंकराला मधाने स्नान घालावे. मधुस्नानाने मनुष्य निसंशय त्वरित निष्पाप होतो. हे पार्थ, जे निपुत्रिक इथे संगमात स्नान करतात त्यांना कार्तवीर्या समान बलशाली गुणवान श्रेष्ठ पुत्र प्राप्ती होते. तिथेच जे उपवास करून पितृश्राद्ध करतात, हे राजकुमार, ते श्राद्ध करतानाच पितृगणांना नरकातून मुक्त करतात. त्यांच्या वंशात आणि बंधुवर्गात सर्पाचे भय नसते. त्याचे निर्दोष कुल नागदेवाच्या कृपेने प्रसन्न राहते. हे राजश्रेष्ठ, तुमच्यावरील स्नेहाने हे सर्व मी तुम्हाला सांगितले. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 99वा अध्याय पूर्ण झाला. तर भगवान श्री शंकराच्या ठिकाणी स्थित असलेल्या ह्या वासुकी नागदेवतेने सुद्धा तपस्या केलेली आहे नर्मदा तटी. आणि गंगा देवीने ती त्यांच्यावरती नाराज झाली आणि त्याच्यामुळे त्यांना तप करावं लागलेलं आहे. आणि हे इथे आहे. आणि नर्मदा तटी तप केल्याने जे काही दोष लागले होते त्यातून ह्या वासुकी नागदेवतेची मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेन महिपाल तीर्थम परम रोचनम मार्कंडेशमिति ख्यातम नर्मदा दक्षिणे तटे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थापित मार्कंडेश या नावाने विख्यात परमसुंदर तीर्थ असावे. हे तीर्थ सर्व तीर्थात उत्तम, देवांनी वंदित व कल्याणकारी आहे. हे पुत्र, हे तीर्थ अतिशय गुप्त आहे. मी याबाबत कोणालाही सांगितले नाही. मी स्वर्गाच्या शिडीसम या तीर्थाची प्रथम स्थापना केली. तिथेच मला भगवान श्री शंकराच्या कृपेने ज्ञान प्राप्त झाले. अजूनही जो तिथे जाऊन जलामध्ये द्रुपदा शिव या गायत्री मंत्राचा जप करतो, हे पांडू नंदन, तो पूर्णतया पापमुक्त होतो. वाणी, मन व कर्माने होणाऱ्या पापसमूहातून तो मुक्त होतो. श्री शिवशंकराच्या पिंडाचा आश्रय घेऊन दक्षिण दिशेकडे स्थित होऊन 32 लक्षणांनी संपन्न बहुरूप धारण करणाऱ्या त्रिशूळधारी श्री शिवशंभूची भक्तीने साधना करणारा हे राजा शरीर नष्ट झाल्यावर श्री शिवशंभूला प्राप्त होतो, असा माझा निश्चय आहे. हे भरतवंशोत्पन्न राजा, अष्टमी तिथीला रात्री तुपाचा दिवा लावणारा स्वर्गलोक प्राप्त करतो, असे श्री शंकराने सांगितले आहे.
हे राजपुत्र, जो तिथे भक्तीने श्राद्ध करतो त्याचे पितृगण प्रलयापर्यंत तृप्त होतात. इंगुदी, फल, बोरे, बेल, अक्षत आणि जलानेही जो तिथे पितरांना तृप्त करतो तो मानव जन्माचे अभिष्ट फल प्राप्त करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 100वा अध्याय पूर्ण झाला. हे इथे सांगत आहे की मी म्हणजे मार्कंडेय, मुनिश्रेष्ठ मार्कंडेय यांनी ज्या तीर्थाच्या ठिकाणी साधना केलेली आहे, इथेच मार्कंडेय म्हणतात की तिथेच मला भगवान श्री शंकराच्या कृपेने ज्ञान प्राप्त झाले. अजूनही तो तिथे जाऊन जलामध्ये द्रुपदा दिव या गायत्री मंत्राचा जप करतो. हे पांडुनंदन तो पूर्णतः पापमुक्त होतो. तर इथे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषींनी तपस्या केलेली ही भूमी आहे. मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. मार्कंडेश्वर तीर्थ हे इथे स्वतः श्री मार्कंडेय ऋषींनी भगवान शिवशंकराकडून ज्ञानप्राप्ती केलेली आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 101 संकर्षण तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत्तु राजेंद्र तीर्थम परमशोभनम उत्तरे नर्मदाकुले यज्ञवाटस्य मध्यतः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर यज्ञमार्गाच्या मध्यात श्री नर्मदाच्या उत्तर तटावरील परमसुंदर तीर्थास जावे. पृथ्वीवर ते संकर्षण नावाने प्रसिद्ध व पापनाशक आहे. हे राजा, पूर्वी श्री बलभद्राने तिथे कठोर तप केले. हे राजपुत्र, तिथे देवगणाचे वास्तव्य असते. पार्वतीसह श्री शंकर व श्री विष्णूही तिथे स्थित आहेत. प्राण्यांच्या कल्याणार्थ श्री बलभद्रने तिथे पापनाशक श्री शंकराची परमभक्तीने स्थापना केली होती. जो तिथे स्नान करतो, क्रोध तसेच इंद्रियांना जिंकून जो शुक्ल पक्षातील एकादशीला श्री शंकरासम मधुस्नान घालतो आणि भक्तीने पितरांचे श्राद्ध करतो, तो श्री बलभद्राच्या वचनानुसार उत्तम लोक प्राप्त करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील संकर्षण तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 101वा अध्याय पूर्ण झाला. इथे श्री बलभद्राने पापनाशक श्री शंकराची परमभक्तीने स्थापना केली होती. आणि तप का केलं होतं तर तिथं सर्व प्राण्यांच्या कल्याणार्थ श्री बलभद्राने तप केलेला आहे. तर हे आहे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी इथं हा हेतू ठेवून तप केलेला आहे. असं हे संकर्षण तीर्थ बलभद्र यांच्या तपस्येतनं निर्माण झालेलं तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे 102वा मनमथेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच मन्मथेशं ततो गच्छेत सर्वदेव नमस्कृतं स्नानमात्रान्नरो राजन्यं लोकं न पश्यति. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर सर्व देवांनी पूजित मन्मथेश्वर तीर्थास जावे. राजा, तिथे केवळ स्नान केल्याने मनुष्य यमलोक दर्शन करत नाही. हे पांडुपुत्र, जी निपुत्रिक स्त्री तिथे स्नान करते, हे पार्थ, ती स्त्री असत्य संधानाचे दृढ व्रत असलेला पुत्र प्राप्त करते. हे राजा, तिथे मनुष्य स्नान करून शुद्ध व मन ताब्यात ठेवणारा संयमी होतो. एक रात्र उपवास करून 1,000 गोदानाचे फल प्राप्त करतो. यासम मनकामना पूर्ण करणारे अन्य कोणते तीर्थ नसेल. जो तिथे त्रिरात्री व्रत करतो तो 1,00,000 गोदानाचे फल प्राप्त करतो. तिथे नृत्य करावं. रात्री गीतवादनाच्या मंगलध्वनीसह जागरण केल्यास परमेश्वर प्रसन्न होतो. ज्याने एरंडीत मनमथेश्वर महादेवाचे दर्शन प्राप्त केले आहे, त्याचे यमसुद्धा क्रोधित होऊन काय अहित करू शकतात. ते सुद्धा मंगलमय होऊन त्याचे मंगलच करतात. राजा, कामदेवाने इथे श्री शंकराची स्थापना केली म्हणून ते सर्व मनकामना पूर्ण करतात. पृथ्वीवर श्री मनमथेश्वर महादेव स्वर्गमार्गाची शिडी आहे.
राजश्रेष्ठ भारत, विशेषतः इथे संध्योपासना श्राद्ध कर्माच्या निमित्ताने दान व अन्नदानाने उत्तम फल प्राप्त होते. हे भरत वंशोत्पन्न राजा, हे सर्व मी तुमच्या भक्तीमुळे तुम्हाला सांगितले. समुद्रापर्यंत श्री मन्मथेश्वर महादेव प्रसिद्ध आहेत. समुद्रापर्यंत श्री मन्मथेश्वर महादेव प्रसिद्ध आहेत. हे पांडवश्रेष्ठ, इथे त्रयोदशीला गोदान करावे. हे राजश्रेष्ठ, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात तिथे जाऊन जितेंद्रिय होऊन श्री महादेवाजवळ रात्री जागरण करून भक्तिपूर्वक तुपाचा दीपक श्री महादेवासमोर निवेदन करावा. निवेदन करणारी स्त्री असो वा पुरुष, दोघांना निस्संशय समान फलप्राप्ती होते असे मानले जाते. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मन्मथेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 102वा अध्याय पूर्ण झालेला आहे. तर अशा रीतीने इथं मन्मथेश्वर तीर्थ इथे त्यांनी दिलेलं आहे. इथे केलेली तपस्या फलरूप होते. पुढील अध्याय आहे अध्याय 103वा एरंडी संगम तीर्थ महात्म्य वर्णन.